2026च्या दरम्यान ज्या घडलेल्या राजकीय व घटनात्मक घडामोडी आहेत, त्या राजकीय व घटनात्मक घडामोडीवरती आजच्या लेक्चरला आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये राजकीय व घटनात्मक घडामोडीमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर राजकीय आणि घटनात्मक दृष्ट्या जे राज्य चर्चेमध्ये राहिले आहेत त्या राज्याच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. त्यापैकी एक उत्तराखंड राज्य जे या विभागामधनं चर्चेत राहिलं, दुसरं आहे ते मात्र गुजरात राज्य, यानंतर तिसरं राज्य जे आहे ते आहे तेलंगणा राज्य, आणि यानंतर चौथ्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते जर कोणतं असेल तर ते आहे तामिळनाडू राज्य. तामिळनाडू तसं घटनात्मक दृष्ट्या किंवा राजकीय घडामोडीच्या बाबतीत यावेळेस 3 वेगवेगळ्या अँगलने चर्चेमध्ये आहे. या सर्वच अँगलने आपण तामिळनाडूच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बीट आपला आजच्या लेक्चरला जर कुठला असेल तर तो असणार आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट, जो की पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलेला आहे. इंडिया जस्टिस रिपोर्ट किंवा न्यायदानाचा अहवाल वर्ष 2025 साठीचा आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. आणि याशिवाय घटनात्मक पदावर ज्या व्यक्तींच्या नियुक्त्या झाल्यात, जसं UPSCचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती झाली, या दृष्टिकोनातून चर्चा असेल. याच्यानंतर 23वा लॉ कमिशन किंवा त्यालाच विधी आयोग म्हणतात आणि त्याचे अध्यक्ष न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांना अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली, त्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. याशिवाय भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी किंवा निवडणूक आयोगाचे मुख्य किंवा चीफ पर्सन म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार. या दृष्टिकोनातून आपण यांच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि यासोबत आणखीन एक व्यक्तिमत्व डॉक्टर विवेक जोशी यांच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत. इवन भारतात पहिल्यांदा कायदा सचिव म्हणून काम केलेल्या ज्या महिला आहेत किंवा ज्या महिला ठरल्या आहेत त्यांचं नाव आहे अंजू राठी राणा. या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. खरं तर आपण 52व्या सरन्यायाधीशाबद्दल चर्चा करायला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये त्याच्यावरती एका सेमिनारमध्ये मी चर्चा केली होती आणि तो सेमिनार मला चांगला आठवतोय, राज्यसेवेच्या अगोदर झाला होता. आणि त्याच्यावरती आता प्रश्न विचारला होता राज्यसेवेला भूषण गवई यांच्याबद्दल. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आता चर्चा करण्याची गरज नाही आहे. सरळ सेवेला जरी प्रश्न आला इथून पुढे तर जे 53वे सरन्यायाधीश आहेत ज्यांचं नाव आहे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या दृष्टिकोनातून प्रश्न येईल. भूषण गवईच्या दृष्टिकोनातून आता कुठे प्रश्न पाहायला भेटणार नाहीये. तर आजच्या लेक्चरला एवढ्या एकूण अँगलने आपण या सगळ्या घटकावरती चर्चा करणार आहोत. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ग्रुप बी आणि सी मध्ये 100% कुठला ना कुठला प्रश्न उत्तराखंड राज्याच्या दृष्टिकोनातून विचारला जाईल असं मला कायम जाणवत आहे आणि वाटतही आहे. कारण का वर्ष 2025 मध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं किंवा आणखीन ज्या ज्या दृष्टिकोनातनं आपण पाहिले, सामाजिक दृष्टिकोनातनं उत्तराखंड राज्य बऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे, बऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्यामुळं उत्तराखंड राज्यावरती एखादा प्रश्न आला तर काही नवीन वाटून घेण्याची गरज नाहीये. उत्तराखंड 2025 मध्ये माझ्या अभ्यासानुसार सर्वाधिक हायलाइटेड राहिलेला काय आहे, राज्य आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण एवढा घटक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामधले हे सगळेच लोक घटनात्मक पदावरचे आहेत आणि यांच्या दृष्टिकोनातून सरळ सेवेला तर 100% प्रश्न असतो. कारण का यांचा जो इथून पुढचा ड्युरेशन आहे किंवा कालावधी आहे किंवा पदावधी आहे तो 2027 पर्यंतचा आहे. म्हणजे आता आपण 2026 ला सुरुवात करत आहोत, 2026 असो किंवा 27 असो, 27 पर्यंत याच्यात काही अपडेट येणार नाही. दुर्दैवाने यांच्यापैकी जर कुणी नाही गेला तर, जर कुणी गेला तर तुमचा अभ्यास वाढणारच आहे. त्यामुळे कुणी जाऊ नये अशी अपेक्षा सगळ्यांनाच असेल का नाहीये? असली पाहिजे. धर्मेंद्रवरती प्रश्न आता येणार नाही, त्यामुळं धर्मेंद्रचं मी घ्या की मास्तर नाही, जेव्हा प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यावेळेस बघू. तर पहिलं राज्य आहे आजचं जे आपण पाहत आहोत ते आहे उत्तराखंड राज्य. आणि उत्तराखंड राज्य घटनात्मक दृष्टिकोनातून का चर्चेत असेल याच्यावरती पहिल्यांदा आपली चर्चा झाली आहे. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य जर कोणतं ठरलं असेल तर ते मात्र
उत्तराखंड राज्य ठरलेलं आहे. खरं तर स्वतंत्र उत्तर भारतातलं हे पहिलं राज्य आहे ज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड काय केला आहे, लागू केला आहे, ज्याला समान नागरी संहिता असंही मराठीमध्ये म्हटलं जातं. पण याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय का? विचारलेला आहे. त्यामुळे याच्यावरती रिपिटेशन होणार नाहीये. पण एक लक्षात घ्या की उत्तराखंडच्या बाबतीत हा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोडचा पहिल्यांदा मसुदा तयार करावा लागतो. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मसुदा जर उत्तराखंड राज्याचा कुणी केला असेल तर त्या मात्र न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांनी केलेला आहे. म्हणजे उत्तराखंड राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मसुदा तयार करण्यासाठी ज्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती ती समिती कोणती आहे तर ती मात्र रंजना प्रकाश देसाई समिती आहे. आणि उत्तराखंड राज्याने कोणत्या तारखेला जर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला असेल तरी तारीख मात्र लक्षात ठेवा. इथून पुढे प्रश्न आला तर या तारखेवरती येईल 27 जानेवारी 2025 या दिवशी उत्तराखंड राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड काय झाला, लागू झाला. यामुळे उत्तराखंड राज्याने 27 जानेवारी हा दिवस युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा संहिता दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. तर 27 जानेवारी हा दिवस UCC दिन म्हणून कोणतं राज्य जर सेलिब्रेट करणार असेल तर ते मात्र उत्तराखंड राज्य सेलिब्रेट करणार आहे. सध्या 2 राज्यामध्ये हा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. एक गोव्यामध्ये लागू आहे आणि दुसरं उत्तराखंड राज्यात लागू आहे. गोव्यामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासूनच आहे, म्हणजे 1947च्या अगोदरपासूनच आहे. स्वतंत्रपूर्व काळात आता 2 राज्य आहेत, पण स्वतंत्रपूर्व काळात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं पहिलं राज्य जर कोणतं ठरलं असेल ते मात्र उत्तराखंड. मग आता प्रश्न असा तयार होतो की युनिफॉर्म सिव्हिल कोडचं जेव्हा पोर्टल उत्तराखंड राज्यात सुरू झालं, या पोर्टलवरती युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या पोर्टलवरती लग्नाची नोंदणी करणारा पहिला माणूस कोण आहे? तर इथं एक हायलाइटेड पॉइंट आहे, हा लक्षात ठेवा की युनिफॉर्म सिव्हिल कोडचं उत्तराखंड राज्याचं जेव्हा पोर्टल सुरू झालं त्यावेळेस त्या पोर्टलवर लग्नाची नोंदणी करणारा पहिला व्यक्ती जर कोण असेल तर तो आहे पुष्कर सिंह धामी. आता हे नाव एवढं हायलाइटेड का बरं आहे तर पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोण आहेत? उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या पोर्टलवरती लग्नाची नोंदणी करणारे उत्तराखंड राज्यातली पहिली व्यक्ती सुद्धा ठरलेले आहेत. या दृष्टिकोनातनं या 3 गोष्टी लक्षात ठेवा. लागू झाला 27 जानेवारीला. 27 जानेवारी हा युनिफॉर्म सिव्हिल कोड दिन म्हणून साजरा होत आहे आणि याच्या पोर्टलवर लग्नाची नोंदणी करणारे पहिले व्यक्तिमत्व कोण आहेत? पुष्कर सिंह धामी आहेत. मग आता उत्तराखंड राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मसुदा तयार करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली होती? रंजना प्रकाश देसाई. तर आता गुजरात राज्य सुद्धा त्याच मार्गावर आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मसुदा तयार करायचा. तर गुजरात राज्याने कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर गुजरात राज्याने सुद्धा न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्याच अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. आयोगाकडे गुगली टाकण्यासाठी इथे एक पर्याय आहे. मॅक्स मुलांना माहिती आहे की देसाई समिती ही कुणाच्या बाबतीत आहे? उत्तराखंड राज्याच्या बाबतीत आहे. पर्यायामध्ये देसाई जरी दिसलं तरी मुलं बरेच लोक देसाई सोडून दुसराच पर्याय फेकतील. का बरं फेकतील? की सगळ्यांनाच माहिती आहे रंजना प्रकाश देसाई कोणत्या राज्यासाठी होत्या? उत्तराखंड. मग गुजरातसाठी दुसरंच कुठलं तरी नाव सुचवलं जाईल. पण गुजरात राज्य चर्चेत का आहे तर गुजरात राज्याने सुद्धा आपल्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मसुदा तयार करण्यासाठी ज्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली ती समिती सुद्धा कुणाच्या अध्यक्षतेखाली? रंजना प्रकाश देसाई यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. त्यामुळं या कारणास्तव गुजरात राज्य सुद्धा सध्या चर्चेत आहे का तर 100% चर्चेमध्ये राहिलेलं आहे. यानंतर जे चर्चेत असलेलं तिसरं राज्य आहे आपल्या चर्चेमधलं ते आहे तेलंगणा राज्य. कोणतं राज्य आहे? तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्य घटनात्मक घडामोडीच्या दृष्टिकोनातनं का चर्चेत आहे तर तेलंगणा राज्य हे भारतातलं पहिलं असं राज्य ठरलेलं आहे ज्याने अनुसूचित
जातीचं उपवर्गीकरण लागू केलेलं आहे. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू केलेलं आहे आणि अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू करणारं देशातलं पहिलं राज्य जर कोणतं ठरलं असेल तर ते मात्र तेलंगणा राज्य ठरलेलं आहे. कोणतं राज्य ठरलेलं आहे? तेलंगणा राज्य ठरलेलं आहे. आता अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केल्यामुळे काय होतं? फॉर एक्झाम्पलसाठी अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट. आता SC मध्ये एक जात येते का किंवा एक कास्ट येते का? नाही, खूप आहेत. मग आता यांचं जर उपवर्गीकरण केलं, जेवढ्या कुठल्या कास्ट या SC कॅटेगरीमध्ये येतात, तर या कास्टनुसार त्यांना आरक्षणाचा फायदा घेता येतो. मग तेलंगणा स्टेटनं काय केलं की SC कॅटेगरीलाच जे कुठले त्याचे उपवर्गीकरण आहेत त्या उपवर्गीकरणामध्ये काय केलं? डिवायडेड केलं. आणि या उपवर्गीकरणामध्ये डिवायडेड केल्यामुळं आता कास्टनुसार त्यांचं रिझर्वेशन ठरण्याची पद्धत सोपी झाली का अवघड झाली? 100% सोपी झाली. आणि असा प्रयोग भारतामध्ये कोणत्याच राज्याने केला नाही. आताही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस रिझर्वेशनचा विषय येतो म्हणजे ऍडव्हर्टाईज मध्ये वगैरे, त्यावेळेस फक्त SC साठी 20 जागा आहेत असं सांगितलं जातं. SC मध्ये कोणत्या जातीला किती जागा आहेत असं सांगितलं जातं का? सांगितलं जात नाहीये. याच्यामध्ये उपवर्गीकरण करणारं जर पहिलं राज्य कोणतं ठरलं असेल तर ते मात्र तेलंगणा राज्य ठरलेलं आहे. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केल्यामुळे सद्यस्थितीला चर्चेमध्ये असणारं राज्य कोणतं आहे तर ते मात्र तेलंगणा राज्य आहे. हे मात्र कायम लक्षात असू द्या. आणि यानंतर चर्चेत असलेलं राज्य आहे ते मात्र तामिळनाडू राज्य. तामिळनाडू राज्य नेहमीच चर्चेत असतं बरं. या तामिळनाडूची एक खासियत आहे, ते तामिळनाडूचे लोक कधीच एकाच पक्षाला 2 किंवा 3 वेळा सत्तेत निवडून देत नाहीत. दक्षिणेकडले लोक उत्तरेकडल्या लोकांपेक्षा हुशार आहेत. हे विधान किती लोकांना मान्य आहे? उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतातले लोक हुशार आहेत असं किती विद्यार्थ्यांना वाटतं? त्याने हात वर करावा. मास्तर, अगोदर आपण कोणत्या भारतात आहोत ते सांगा, मग त्याच्यानंतर हात वर करतो आम्ही. बरं, आपण कोणत्या भारतात आहोत? आपण उत्तर भारतातही नाही, आपण दक्षिण भारतातही नाही, आपण मध्य भारतात आहोत. म्हणून आपल्याकडे नुसतं जुगाडच जुगाड आहे. त्याच्यामुळं काही कोमात जायची गरज नाहीये. मग आपली तुलना कोणाकोणाची आहे? उत्तर भारत आणि दक्षिण भारत. मग आता आपला काही संबंध आहे का? नाही. मग आता बिंदास सांगा, हुशार कुठले? उत्तरेकडले का दक्षिणेकडले? दक्षिणेकडले हुशार आहेत, फक्त भात खातेत. त्याच्यामुळे अरे खरंच सांगतोय, भात आणि मासे कुठे चालतात जास्त? दक्षिणेकडे चालतात. खरंच सांगायला लागलोय. जेवढा राईस किंवा लाईट अन्न खातात तेवढं तुमचं ब्रेन फ्लोटिंग मुवमेंट मध्ये असतं आणि तेवढी ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त असते माणसाची. खरंच सांगायला लागलोय, मजाक म्हणून नाहीये, मी फक्त विनोद बुद्धीने सांगतो, पण ही फॅक्ट आहे. जेवताना बोलण्याची सवय असेलच. असे किती विद्यार्थी जे न बोलता शांत मुकाटपणे जेवण करतात? किती? 1-2 निघतील. तुम्ही 1-2. तुम्हाला खरं सांगतो, जेवण करताना बोलायची जर सवय असेल तर बंद करा. जेवण करताना बोलल्यामुळे बुद्धी कमी होते माणसाची. काय तर सांगलात मास्तर. अरे खरंच रे, तुम्हाला खोटं वाटलेलं आहे का? रेफरन्स आहे त्याची आयुर्वेदामध्ये, जाऊन बघा तुम्ही, गुगलला सर्च करा. बरं, काही नाही, मी कशाला मजाक करू. गुगलला सर्च केल्यास तुम्हाला सगळंच सापडेल ना, रेफरन्स सहित सापडेल. रेफरन्स तुम्हाला साधे बी सांगत नाही, आयुर्वेदाचे रेफरन्स सांगतोय. कशाचे सांगतोय? आयुर्वेदाचे. बाकी तुमची इच्छा, का करायचे करा. जेवताना एक नाही 10 जणाला बोला, मला काय संबंध आहे, पण माझं काम आहे सांगायचं. पटलं तर घ्या, नाहीतर बस ह्याच्यातच भादर राहू आपण. ठीक. तर तामिळनाडू राज्य 2-3 घटकाबाबत चर्चेत आहे, पण पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा. तामिळनाडू राज्याच्या राज्यपालाचं नाव, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तामिळनाडू राज्याच्या राज्यपालाचं नाव आहे RN रवी. RN रवी. राज्यपाल हा जो आहे RN रवी, याच्यामुळेच तामिळनाडू राज्य चर्चेत आहे. भारतामध्ये कायदा बनवण्याची एक सामान्य प्रक्रिया काय आहे? पहिल्यांदा ते विधेयक विधिमंडळात मान्य किंवा संमत व्हावं लागतं. तिथून संमत होऊन आल्यानंतर
राज्यपालाने त्याच्यावरती स्वाक्षरी केल्यास कशात रूपांतर होतं? कायद्यामध्ये होतं. हे राज्य विधेयकाच्या बाबतीत. जेव्हा संसदेला एखादा कायदा आणायचा आहे त्यावेळेस संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मान्य व्हावं लागतं, लोकसभा आणि राज्यसभा. इथं दोन्ही ठिकाणी मान्य झाल्यानंतर विधेयक कुणाकडे जातं? राष्ट्रपतीकडे जातं आणि राष्ट्रपतीने स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? कायद्यामध्ये होतं. सेम लाईक दॅट राज्यामध्ये सुद्धा काय असतं? विधिमंडळ असतं आणि काही राज्यात विधिमंडळ एक सभागृहाचं असतं, काही राज्यात दोन सभागृहाचं असतं. त्यापैकी एक असते विधानसभा, दुसरी असते विधान परिषद. या दोन्ही सभागृहात मान्य झालं की जातो कुणाकडे? गव्हर्नरकडे. आणि गव्हर्नरने स्वाक्षरी केली की त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? कायद्यामध्ये होतं. आता राष्ट्रपतीकडे आलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीने काय केलं पाहिजे? ह्याच्यासाठी आर्टिकल 111 नुसार राष्ट्रपतीकडे 3 पर्याय आहेत. राष्ट्रपती येस म्हणतील, स्वाक्षरी करतील, आपोआप कायद्यात रूपांतर. स्वाक्षरी नाही केले म्हणजे नाही म्हटले तर कायदा होणार नाही. आणि राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ जर पाठवले तर आणखीन संसदेकडे जाईल, संसद परत मंजूर करेल आणि परत राष्ट्रपतीकडे येईल. मग राष्ट्रपतीला मान्यता द्यावीच लागते. ही प्रक्रिया आहे भारतातल्या कायदा बनण्याची. तसं विधिमंडळात विधेयक मान्य झालं, विधानसभा विधान परिषदेने मान्य केलं तर तिथून पुढे ते विधेयक कुणाकडे येते? गव्हर्नरकडे येतं. आणि गव्हर्नरकडे आर्टिकल 200 नुसार 4 पर्याय आहेत. राज्यपालाकडे किती पर्याय आहेत? 4. राष्ट्रपतीकडे किती पर्याय आहेत? 3 आहेत. राज्यपालाकडे 4 पर्याय काय? एकतर येस म्हणेल, नाहीतर नो म्हणेल, नाहीतर पुनर्विचारार्थ पाठवेल, नाहीतर राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवेल. म्हणजे राज्याचं विधेयक राष्ट्रपतीकडे जाऊ शकतं का? तर राज्याचं विधेयक सुद्धा राष्ट्रपतीकडे जाऊ शकतं. आणि ज्या वेळेस राज्याचा राज्यपाल राज्याचं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतो त्यावेळेस राज्यपालाचा रोल संपतो. राज्यपालाचा रोल फक्त पोस्टमॅन सारखा असतो. कसा असतो? पोस्टमॅन सारखा असतो. परत त्याचा कसलाच परिणाम किंवा त्याचा कुठलाच रोल कायदा बनण्यामध्ये नसतं. मग आता तामिळनाडू राज्य कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे? तर तामिळनाडू राज्य याच प्रक्रियेमुळे चर्चेत आहे. हा जो आर.एन. रवी आहे हे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत. तामिळनाडू राज्यामध्ये स्टॅलिनच्या सरकारने एकूण 10 विधेयक मान्य केले होते आणि तिथल्या विधिमंडळामध्ये 10 विधेयक मान्यता पावल्यानंतर अंतिम मान्यतेसाठी कुणाकडे आले होते? गव्हर्नरकडे आले होते. आज आत्ता शिकवत असताना हा करंटचा बीट आहे. पुढे 6 महिन्यानंतर हा राज्यघटनेचा भाग असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, जेवढे तुमच्याकडे राज्यघटनेचे पुस्तक आहेत त्या प्रत्येक पुस्तकात अपडेट होईल का? 100% अपडेट होईल. मग आता प्रश्न काय झाला की ही एक जनरल प्रक्रिया आहे भारताच्या राज्यघटनेत सांगितलेली की बाबा राज्याला कायदा बनवायचा असेल तर कसा बनेल आणि केंद्राला कायदा बनवायचा असेल तर कसं बनेल. ही घटनात्मक प्रोव्हिजन आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे. मग आता झालं काय? तामिळनाडू राज्य सरकारने 10 विधेयक मान्य केली आणि ते कुणाकडे पाठवले अंतिम मान्यतेसाठी? राज्यपालाकडे. आता राज्यपालाने एक्झॅक्टली काय करायला पाहिजे? येस नो पुनर्विचारार्थ किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला पाहिजे. आता आर.एन. रवीनं केले काय? आर.एन. रवीनं हे विधेयक पुनर्विचारार्थ पाठवले. पुनर्विचारार्थ पाठवून पुन्हा जर हे संमत होऊन राज्यपालाकडे जर आले तर जसा राष्ट्रपतीला नियम आहे पुनर्विचारार्थ जाऊन जर आले तर राष्ट्रपतीला काय करावं लागतं? मान्यता द्यावीच लागते. तसं राज्यपालाला सुद्धा काय द्यावी लागते? मान्यता द्यावीच लागते. त्यातले काही विधेयक पुनर्विचारार्थ जाऊन आल्यानंतर आर.एन. रवीने त्या विधेयकांना मान्यता देणं बंधनकारक आहे ऍज पर द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. ओके, घटना सांगत आहे म्हणून त्याला मान्यता देणं बंधनकारक आहे. पण आर.एन. रवीनं काय केले? हे विधेयक परत आल्यानंतर सुद्धा याला मान्यता दिली नाही आणि काय सांगितले की हे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवावे लागतील. असं उत्तर जेव्हा आर.एन. रवीनं दिले त्यावेळेस तामिळनाडू राज्य सरकार कुणाकडे गेलं असेल तर ते मात्र सुप्रीम कोर्टाकडे गेलं. सुप्रीम कोर्टामध्ये तामिळनाडू राज्याने याचिका दाखल केली आणि सांगितलं की आम्ही 10 विधेयक संमत केली होती, म्हणजे 10 कायदे आहेत आणि त्या विधेयकाला राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याशिवाय त्या विधेयकाचं कशामध्ये रूपांतर होणार नाही? कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही. पुनर्विचारार्थ पाठवल्यास आम्ही संमत करून परत पाठवलं त्यावेळेस राज्यपालांनी काय केलं पाहिजे?
मान्यता द्यायला पाहिजे. पण जेव्हा त्यांना जाब विचारला गेला त्यावेळेस त्यांनी काय म्हटले की राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले गेले आहेत. मग आता सुप्रीम कोर्टाने एप्रिल 2025 मध्ये याच्यावरती जजमेंट दिलं. आता हे जजमेंट ज्या दोन न्यायाधीशांनी दिले त्यांचे नावं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यापैकी एक आहेत RP बार्डीवाला, RP पार्डीवाला, बार्डीवाला नाही, पार्टीवाला नाही, पार्डीवाला, ठीक. आणि दुसरे आहेत R माधवन, अभिनेता नाहीत, न्यायाधीश आहेत. ओके, या दोन न्यायाधीशांचं बेंच स्थापन झालं. त्याने जजमेंट काय दिले नीट आहे का, ज्या वेळेस सल्ल्यानुसार, कारण तुम्हा प्रत्येकाला माहित आहे राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो हे दोघेही नामधारी प्रमुख असतात. वास्तव प्रमुख कोण आहे, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. नागरिक शास्त्रात आपल्याला काय शिकवलं गेले, राष्ट्रपती देशाचा पहिला नागरिक असतो. हे कधीपासून माहिती आहे तुम्हाला, 5वी पासून माहिती आहे मास्तर म्हणावं, बरोबर आहे का, ठीक. तसंच आम्हाला 5वी पासून ही गोष्ट माहिती आहे की राष्ट्रपती कसला प्रमुख आहे, नामधारी प्रमुख आहे. आणि पंतप्रधान कसं आहे, वास्तव प्रमुख आहे. तसं राज्याच्या बाबतीत सुद्धा राज्यपाल कसला प्रमुख आहे, नामधारी. आणि मुख्यमंत्री कसं आहे, वास्तव. मग आता सरळ अर्थ काय आहे की या दोघांना काय म्हटले की ज्या वेळेस राज्यपाल कुठलीही ऍक्ट करत आहे, ऍक्ट मीन्स वागत आहे किंवा काही कृती करत आहे, त्यावेळेस राज्यपालाला कुणाच्या सल्ल्याची गरज आहे, मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याची गरज आहे. त्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल वागू शकतो का, नाही. जर यांच्या सल्ल्याने जर विधेयक मान्य झालं असेल तर राज्यपालाला 1 महिन्याच्या आत त्या विधेयकाबद्दल आपला निर्णय कळवावा लागेल, असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. जर एखादं विधेयक राज्यपालाकडे गेला असेल आणि ते विधेयक मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविरुद्ध असेल, कुणाच्या सल्ल्याविरुद्ध असेल, मंत्रिमंडळाच्या, तर तशा विधेयकाच्या बाबतीत राज्यपालाला 3 महिन्याच्या आत आपला निर्णय कळवावा लागेल. आणि जर एखादं विधेयक पुनर्विचारार्थ जाऊन परत राज्यपालाकडे आला असेल तर अशा विधेयकाच्या बाबतीत 1 महिन्याच्या आत राज्यपालाला आपली मर्यादा म्हणजे आपला निर्णय कळवावा लागेल. म्हणजे सुप्रीम कोर्टानं घटनेला रिडिफाईन केलं आणि राज्यपालावरती ज्या कंडिशन्स नव्हत्या किंवा ज्या ड्युरेशनच्या मर्यादा नव्हत्या त्या मर्यादा सुप्रीम कोर्टाने टाकण्याचं काम केलं का. इथून पुढे राज्यघटनेच्या भागानुसार असं सांगितलं जाईल की बाबा जेव्हा राज्यपालाकडे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने विधेयक येईल त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आलेल्या विधेयकाला राज्यपालाने किती महिन्याच्या आत मंजुरी द्यावी लागते, 1 महिन्याच्या. सल्ल्याविरुद्ध असेल तर किती महिने, 3 महिने. आणि जर समजा पुनर्विचारार्थ जाऊन आलेला विधेयक असेल तर किती महिने, 1 महिना. हे पहिले 3 महत्वाचे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिले तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडू राज्याचा राज्यपाल या खटल्यामध्ये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय, जर समजा यांनी म्हटल्यासारखं गव्हर्नरनं काय म्हटलं उत्तर दिल्यास राष्ट्रपतीकडे गेले. आता जेव्हा राष्ट्रपतीकडे राज्याचं विधेयक येतं त्यावेळेस राष्ट्रपतीने किती दिवसामध्ये त्याच्यावर आपला निर्णय घ्यावा याबद्दल घटनेत कोणतीच तरतूद नाही, घटनेत कोणतीच तरतूद नाही. आणि घटनेतही सांगितलं नाही की राष्ट्रपतीने राज्याच्या विधेयकाला मान्यता किती दिवसात द्यावी. आणि या जजमेंटचं पहिला वैशिष्ट्य असं आहे की या जजमेंटने राष्ट्रपतीवरती पहिल्यांदा 75 वर्षाच्या इतिहासामध्ये राज्य विधेयकाच्या बाबतीत मर्यादा निश्चित केली. आणि यांनी सांगितलं जर आता राज्याचं विधेयक भारताच्या राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलं गेलं असेल तर भारताच्या राष्ट्रपतीने 3 महिन्याच्या आत त्याच्यावर निर्णय घेणं बंधनकारक केलं गेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतीला वेळेची मर्यादा घालणारं पहिलं जजमेंट 2025 मध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिलं आहे. 1950 पासून घटना जशी लागू आहे 1950 पासून 2025 पर्यंत राज्य विधेयकाच्या बाबतीत भारताच्या राष्ट्रपतीवरती किती दिवसात आपला डिसिजन कळवावा याबद्दल कुठल्याही प्रकारची मर्यादा घातली गेली नव्हती.
आणि ही पहिल्यांदा मर्यादा घातली गेली या जजमेंटमध्ये तामिळनाडू राज्याच्या, आणि किती महिन्यामध्ये, तर ती मात्र 3 महिन्यामध्ये. मग आता प्रश्न असा आहे की या 10 विधेयकांचं काय झालं ज्यांना राज्यपालाने काय केली नाही, मान्यता दिली नाही. तर आता मात्र राज्यघटनेतनं जर प्रश्न आला तर एक लक्षात ठेवा की भारताच्या सुप्रीम कोर्टाकडे एक विशेष पॉवर आहे आर्टिकल 142 मध्ये, आर्टिकल 142 मध्ये. कारण या खटल्यामुळे चर्चेत राहिलेले आर्टिकल्स कोणते कोणते आहेत, आर्टिकल 111, आर्टिकल 201, आर्टिकल 200. यानंतर राष्ट्रपतीकडे जेव्हा राज्याचं विधेयक जातं का तेव्हा 201 नुसार त्यांना काही पॉवर्स आहेत, आणि सुप्रीम कोर्टाचा आर्टिकल आहे 142. एवढे आर्टिकल्स चर्चेत आहेत. सुप्रीम कोर्टाने 142 कलमेचा वापर करून या 10 विधेयकाला लागू केलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे 10 विधेयक आपोआप कायद्यामध्ये रूपांतरित झाले आहेत. आणि या 10 विधेयकांना कायद्यात रूपांतरित करण्याचं काम कुणी केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने. आणि या विधेयकांना कायद्यात रूपांतरित करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने कोणत्या आर्टिकलचा वापर केला, तर आर्टिकल 142. त्यामुळे आयोगाने राज्यघटनेतनं वन लायनर मध्ये प्रश्न जर विचारला तर आर्टिकल 142 वर विचारला जाईल, आणि करंट मधनं जर प्रश्न विचारला तर एकूण घटकातून प्रश्न विचारला जाईल. आणि 2026 मध्ये जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला तर राज्यघटनेतनं राष्ट्रपतीची मर्यादा राज्य विधेयकाच्या बाबतीत विचारली जाईल. एवढे हायलाइटेड पॉइंट या एका घटकामध्ये आहेत, जो आज फक्त तुम्हाला करंटचा बीट वाटत आहे, बट इन फ्युचर तो कशाचा भाग असणार आहे, राज्यघटनेचा भाग असणार आहे. एवढं मात्र लक्षात असू द्या. आणि यानंतर तामिळनाडू राज्य दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या कारणामुळे चर्चेत असेल, तर तिसरं कारण तामिळनाडू राज्य चर्चेत असण्याचा असं आहे की तामिळनाडू राज्याने केंद्र राज्य संबंधासाठी एक समिती स्थापन केली आहे. आणि या केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी जी समिती यांनी स्थापन केलेली आहे ती सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश, ज्यांचं नाव आहे न्यायाधीश कुरियन जोसेफ, यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. किती? 3 सदस्यीय. तर एवढंच लक्षात ठेवा, केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली तामिळनाडू राज्याने समिती स्थापन केली आहे. किंवा तामिळनाडू राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली असेल तर ते कोण आहेत, न्यायाधीश कुरियन जोसेफ. भारताच्या न्याय व्यवस्थेच्या इतिहासामध्ये यांना जर कोणत्या नावाने जास्त ओळखलं जात असेल तर के जोसेफ नावाने ओळखलं जातं. आणि आयोग सुद्धा के जोसेफ हा शब्द वापरतो. कोणता? के जोसेफ. तर के जोसेफ काय आहेत, केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेणारी समिती. कोणी स्थापन केली, कोणी स्थापन केली, कोणी स्थापन केली? तामिळनाडू राज्य सरकारने म्हणा, काही अडचण नाही. ठीक, एवढं मात्र लक्षात असू द्या. आणि जानेवारी ते जून मध्ये जेवढे राज्य चर्चेत आहेत तेवढेच राज्य आहेत, आणि एवढ्याच दृष्टिकोनातून लक्षात असू द्या. यानंतर जो पुढला बीट आहे आपला तो आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट, किंवा यालाच म्हणतात भारत न्यायदान अहवाल 2025. इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 हा रिपोर्ट पहिल्यांदाच आलाय. खरं तर राज्याचं न्यायदानाची कामगिरी याचं मूल्यमापन करणारा हा रिपोर्ट आहे, आणि अशा प्रकारचा एकूण संकलित केला गेलेला हा पहिला रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, या रिपोर्टमध्ये राज्यांची क्रमवारी निश्चित करत असताना राज्यांचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलेलं आहे, मोठे राज्य आणि लहान राज्य. आता हे मोठे राज्य आणि लहान राज्य कुणाला म्हटलंय? ज्या राज्याची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा अधिक आहे त्यांना मोठे राज्य म्हटलं आहे, आणि ज्या राज्यांना लहान राज्य म्हणलंय त्यांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा कमी आहे. आता मोठ्या राज्यांच्या गटात जर न्यायदानाबाबतीत अव्वल कामगिरी करणारं राज्य जर कोणतं असेल तर मोठ्या राज्यांच्या गटात अव्वल कामगिरी करणारं राज्य आहे कर्नाटक. म्हणजे न्यायदानाच्या बाबतीत सर्वाधिक चांगलं काम करणारं जर भारतातलं राज्य कोणतं असेल मोठ्या राज्यांच्या कॅटेगरीमध्ये तर ते आहे कर्नाटक. कर्नाटकानंतर नंबर 2 ला जर कोण असेल तर ते आहे आंध्र प्रदेश,
आणि आंध्र प्रदेश नंतर नंबर 3ला जर कोण असेल तर ते आहे तेलंगणा स्टेट. एवढे 3 राज्य मात्र कायम लक्षात असू द्या. मग महाराष्ट्रामध्ये न्यायदानाच्या बाबतीत एवढं चांगलं काम नाहीये का? तर महाराष्ट्र या मोठ्या राज्यांच्या गटात या अहवालामध्ये जर कितव्या क्रमांकावरती स्टँड असेल तर महाराष्ट्र 10व्या क्रमांकावरती स्टँड आहे. आणि महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर असून जर मार्क किती असतील महाराष्ट्राला तर 5.12 मार्कासह महाराष्ट्र राज्य 10व्या क्रमांकावरती या रिपोर्टमध्ये स्टँड आहे. मग मोठ्या राज्यांच्या गटात सर्वात खालच्या स्तरावर न्यायदानाच्या बाबतीत जर कोणतं राज्य स्टँड असेल तर न्यायदानाच्या बाबतीत खालच्या स्तरावर किंवा सर्वात शेवटचं राज्य जर कोणतं असेल तर ते आहे बिहार राज्य. म्हणजे बिहार राज्यामध्ये न्यायदानाचं काम तितकं प्रॉपर किंवा व्यवस्थित होत नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. बिहार मोठ्या राज्यांच्या गटात सर्वात शेवटचा आहे आणि मोठ्या राज्यांच्या बाबतीत सर्वाधिक जास्त न्यायदानाचं काम जर प्रामाणिकपणे कोणत्या राज्यात पार पडत असेल तर ते मात्र कर्नाटकामध्ये पार पडतं. मग तसं लहान राज्याच्या गटामध्ये जर प्रामाणिकपणे सगळ्यात जास्त न्यायदान कुठे होत असेल तर ते मात्र सिक्कीममध्ये होतं. सिक्कीम नंतर नंबर 2ला जर कोण असेल तर ते आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशच्या नंतर जर कोण असेल तर ते आहे अरुणाचल प्रदेश. आणि हे 3 राज्य आहेत लहान राज्यांच्या कॅटेगरीमध्ये ज्यांच्याकडे न्यायदानाचं काम कसं होतं प्रॉपरपणे पार पाडलं जातं. आणि हे 3 राज्य या कारणास्तव चर्चेमध्ये आहेत. मग आता आयोग जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतं त्यावेळेस माझं एक विधान कायम लक्षात ठेवा. कधी कधी आयोग मुद्दाम शाळा काय करतं लहान राज्य मोठे राज्य असा शब्दप्रयोग करत नाही आणि आयोग सरळ एका वाक्यात प्रश्न विचारतं की वर्ष 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार किंवा अहवालानुसार न्यायदानाच्या बाबतीत सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारं राज्य कोणतं? न्यायदानाच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारं राज्य कोणतं? डोळे झाकून त्याचं उत्तर द्यायचं कर्नाटका. त्याचं डोळे झाकून उत्तर काय द्यायचं? कर्नाटका. मोठं राज्य लहान राज्य असं म्हटलं नसेल तर पण लहान राज्य जर म्हटलं असेल प्रश्नामध्ये तर उत्तर मात्र काय करायचंय? सिक्कीमच करायचे. कारण काय होतं करंटचा अभ्यास करत असताना मॅक्स टाइम तुम्हाला असे वेगवेगळे डिव्हायडेशन्स करून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि आयोग डिव्हायडेशनवरती प्रश्न न विचारता डायरेक्ट वन लाइनर मध्ये प्रश्न विचारतं. मग होतं काय भानगड? विद्यार्थी तिथं कोमात जातात. कर्नाटका करावं का सिक्कीम करावं? मोठं राज्य आहे तर मोठ्याला प्राधान्य पहिल्यांदा दिलं जातं. त्यामुळं डोळे झाकून उत्तर काय करायचं? कर्नाटका करायचं. हा पहिला रिपोर्ट आहे त्या दृष्टिकोनातून चर्चेत असू द्या. यानंतर जे चर्चेचे पॉइंट आहेत हे चर्चेच्या पॉइंटमध्ये एक आहे यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते आहेत डॉक्टर अजय कुमार. इतकी घाई करण्याचं कारण असं आहे की आज जर काही घटक राहिला तर उद्या कव्हर करता येणार नाहीये म्हणून थोडंसं फास्टमध्ये चालू आहे आणि एखादी वाक्य रिपीट न करता सरळ थोडंसं फास्टमध्ये चालू आहे. यूपीएससीच्या अध्यक्ष असू किंवा सदस्य असू यांची नियुक्ती कोण करतं? भारताचे राष्ट्रपती करतात. आणि विशेष भारतीय राज्यघटनेच्या भाग 16 मध्ये आर्टिकल 315 पासून 323 पर्यंत संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या स्थापनेबद्दलच्या तरतुदी केल्या गेल्या आहेत. संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना किंवा निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार केली जाते आणि यांची रचना म्हणजे संघ लोकसेवा आयोगाची रचना जर कोण ठरवतं तर याची रचना ठरवत असतात ते मात्र भारताचे राष्ट्रपती. आणि सद्यस्थितीला याची रचना अशी आहे की या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि सदस्य किती असावेत हे राष्ट्रपती ठरवतात. पण आत्ताच्या अभ्यासानुसार राष्ट्रपती सदस्यांची नेमणूक करतात पण हे सदस्य 9 पेक्षा जास्त असू शकत नाहीत. इट्स कॉल्ड ॲज नॉट मोर दॅन 9. 9 पेक्षा जास्त सदस्य असू शकत नाहीत. मग 7 असतील 5 असतील 6 असतील 4 असतील पण हे कोण ठरवतं? भारताचे राष्ट्रपती. मग आता द्रौपदी मुर्मू ज्या की भारताच्या राष्ट्रपती आहेत त्याने यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती केलेली आहे? डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती केली आहे. अजय कुमार यांची नियुक्ती झाली याचा अर्थ आता अजय कुमारचं वैशिष्ट्य काय? अजय कुमार जे व्यक्तिमत्व आहे हे अजय कुमार 1985च्या बॅचचे हे केडर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. केरळ केडरचे किंवा कॅडरचे IAS अधिकारी आहेत आणि 1985 साली
IAS झालेले आणि केरळ कॅडेटचे अध्यक्ष राहिलेले केरळ कॅडेटचे कॅन्डिडेट राहिलेले आता डॉक्टर अजय कुमार भारताच्या संघ लोकसेवा आयोगाचे काय म्हणून नियुक्त झालेत, तर ते मात्र अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. यांना जो कालावधी लाभणार आहे तो 2027 पर्यंतचा लाभणार आहे. म्हणजे 2027 पर्यंत ते काय असतील, आयोगाचे अध्यक्ष असतील. आता जेव्हा ते आयोगाचे अध्यक्ष झाले त्याच्या अगोदर ते काय काम करत होते, तर त्यांनी संरक्षण सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. संरक्षण सचिव म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि संरक्षण सचिव म्हणून यांना जवळपास 2 ते 3 वर्षाचा अनुभव आहे का, तर 100% आहे. आणि संरक्षण सचिव म्हणून काम केलेलं व्यक्तिमत्व आता UPSCचे काय म्हणून काम करतील, अध्यक्ष म्हणून काम करतील. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, UPSCचा अध्यक्ष असो किंवा सदस्य असो यांचा पदावधी किती असतो, एकतर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, यापैकी जे अगोदर होईल तो त्यांचा काय असतो, कालावधी असतो. सरळ सेवेला बऱ्याच वेळा विचारलं जातं हे विधान, त्यामुळे माहीत ठेवा, लक्षात असू द्या की पदावधी किती असतो, 6 किंवा वयाची 65 वर्ष, यापैकी जे अगोदर होईल तो त्यांचा काय असतो, कालावधी असतो. आणि आता हे डॉक्टर अजय कुमार काय आहे, तर डॉक्टर अजय कुमार हे UPSCचे अध्यक्ष आहेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि एक केडरच्या बाबतीत तेवढं मात्र लक्षात असू द्या. यानंतर दुसरं व्यक्तिमत्व जे चर्चेत आहे यांच्यावरती आत्ता प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण यापूर्वी एक वेळा प्रश्न विचारलेला आहे. पण तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगून जात आहे, अंजू राठी राणा यांची नियुक्ती जे भारताचं कायदा मंत्रालय आहे का, या कायदा मंत्रालयामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. या कायदा मंत्रालयाच्या विभागापैकी एक विभाग आहे कायदा व्यवहार मंत्रालय, आणि या कायदा व्यवहार मंत्रालयाच्या कायदा सचिव म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. आणि कायदा सचिव म्हणून नियुक्त होणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला जर कोण ठरल्या असतील, तर भारतातल्या पहिल्या महिला अंजू राठी राणा ठरलेल्या आहेत. अंजू राठी राणा यांचं वैशिष्ट्य काय असेल, तर याने जवळपास 18 वर्ष दिल्ली सरकारच्या सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे. कोणत्या वकील, सरकारी वकील म्हणून 18 वर्ष जवळपास काम केलेलं आहे. आणि त्यांचीच नियुक्ती आता कायदा सचिव म्हणून झालेली आहे. आणि ही पहिली महिला आहे ज्याने कोणतं काम केलेलं आहे, कायदा सचिव म्हणून काम केलेलं आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर जो चर्चेत राहिलेला व्यक्तिमत्व पुढला आहे ते आहेत ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार सद्यस्थितीला कोण आहेत, ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि यांची नेमणूक जर कधी झाली असेल तर यांची नेमणूक झाली आहे ती मात्र 19 फेब्रुवारी 2025 रोजी. विशेष गोष्ट अशी आहे, त्यांच्या अगोदर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व होते राजीव कुमार. आणि राजीव कुमार भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. मग ज्ञानेश कुमार त्या अर्थाने भारताचे कितवे निवडणूक आयुक्त ठरले, 26वे निवडणूक आयुक्त ठरले आहेत. इथं मात्र न्यूमेरिकल डेटा लक्षात ठेवा. आयोग मल्टीलाइनर क्वेश्चन जेव्हा टाकतं त्यावेळेस मुद्दाम आयोग काय करतं, तर त्यावेळेस मुद्दाम आयोग एखादा शब्द असा टाकतो मध्ये की जिथं थोडक्यामध्ये काय करता येऊ शकतं, कन्फ्यूज करता येऊ शकतं. त्यामुळे माहीत असणं गरजेचं आहे कायम की बाबा हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, 26वे आहेत. मग ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त, तर त्यांचं केडर कोणतं आहे, तर ज्ञानेश कुमार 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. आणि विशेष यांचं सुद्धा कॅडर हे केरळ कॅडरच आहे. कोणतं आहे, केरळच आहे. डॉक्टर अजय कुमार यांचं सुद्धा कुठलं आहे, केरळच आहे. यांचं सुद्धा कुठलं आहे, केरळच आहे. आता हे जवळपास 2027 पर्यंत ज्ञानेश कुमार सुद्धा काय राहणार आहेत, तर ज्ञानेश कुमार सुद्धा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करतील. इवन याच्या पलीकडे जाऊन दुसरी गोष्ट एक कायम लक्षात ठेवा की ज्ञानेश कुमार यांचा जन्म आग्राच्या उत्तर प्रदेश मधलाच आहे. शिवाय ज्ञानेश कुमारच्या नियुक्तीसाठी किंवा निवडीसाठी जी निवड समिती स्थापन झाली होती त्यात मोदी होते, शहा होते आणि राहुल गांधी होते. आता ही जी मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त आहेत
यांच्या निवडीच्या संदर्भात 2023 मध्ये एक खटला खूप गाजला होता आणि तो खटला होता अनुप बरनवाला प्रकरण. अनुप बरनवाल प्रकरण 2023 हे प्रकरण कायम लक्षात ठेवा. आणि अनुप बरनवाल प्रकरणामध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने की मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांच्या नेमणुकीची एक योग्य पद्धत असायला पाहिजे आणि याच्यासाठी कायदा करावं असं सांगितलं गेलं. यासाठी चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर इन ब्रॅकेट सेवा शर्ती पदावधी आणि नियुक्ती. ओके, नियुक्ती पहिल्यांदा आला पाहिजे शब्द पण शेवटला आलाय. ठीक, सेवा शर्ती पदावधी नियुक्ती कायदा 2023 संमत झाला. अनुप बरनवाल प्रकरणाच्या आधारावरती 2023 ला कायदा आला. 2023 च्या कायद्याने 1991 च्या कायद्याची जागा घेतली. किती लोकांना समजत आहे का? फास्ट व्हायला लागले, फास्ट व्हायला का समजायला लागले? काही अडचण नाही, आजच्या दिवसाला रेलगाडी पळू द्या जोरात. 1991 च्या कायद्याची काय केली? जागा घेतली. 1991 च्या जागी आलेला 2023 चा हा कायदा आहे आणि 2023 च्या कायद्यानुसार नियुक्त झालेले ज्ञानेश कुमार हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 2023 च्या कायद्यानुसार नियुक्त झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त जर कोण असतील तर ज्ञानेश कुमार आहेत. आता विशेष गोष्ट अशी आहे की एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 ला जसं ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली, कारण भारताचं सध्याचं निवडणूक आयोग हा आर्टिकल 324 नुसार जो स्थापन झालाय त्याच्या रचनेमध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. म्हणजे इथं एक अन्य निवडणूक आयुक्ताची जागा रिक्त होती आणि अन्य निवडणूक आयुक्त म्हणून 19 फेब्रुवारी 2025 ला ज्यांची नियुक्ती करण्यात आली ते आहे डॉक्टर विवेक जोशी. आणि डॉक्टर विवेक जोशी जर कोण असतील तर डॉक्टर विवेक जोशी 1989 च्या बॅचचे हरियाणा केडरचे IAS अधिकारी आहेत आणि यांची नियुक्ती अन्य निवडणूक आयुक्त म्हणून झालेली आहे. एकाच दिवशी नियुक्ती आहे 19 फेब्रुवारीला, एकाच दिवशी. आणि हे 2 असे व्यक्तिमत्व आहेत जे 2023 च्या कायद्यानुसार सर्वप्रथम नियुक्त झालेले आहेत निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून. 1989 च्या हरियाणा केडरचे कोण आहेत? IAS अधिकारी डॉक्टर विवेक जोशी. मग आत्ताचा निवडणूक आयोग हा किती सदस्यांचा आहे? 1+2. एक अध्यक्ष आहेत ज्ञानेश कुमार जे की कितवे आहेत? 26वे आहेत. अन्य 2 निवडणूक आयुक्त आहेत त्यापैकी एक कोण आहेत? डॉक्टर विवेक जोशी. आणि दुसरे जर कोण असतील तर दुसरे आहेत सुखबीर सिंग संधू. सुखबीर सिंग संधू असे एकूण 3 लोक सध्या निवडणूक आयोगामध्ये काम करत आहेत का? करत आहेत. त्यापैकी 19 फेब्रुवारी 2025 ला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य निवडणूक आयुक्त डॉक्टर विवेक जोशी या दोघांची नियुक्ती झालेली आहे. यामुळे हे 2 लोक घटनात्मक दृष्ट्या चर्चेत आहेत का? तर घटनात्मक पदावर नियुक्ती झाल्यामुळे ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. आणि सोबत लक्षात ठेवा अनुप बरनवाल प्रकरण, त्यामुळे आलेला 2023 चा कायदा आणि 2023 च्या कायद्याने घेतलेली 1991 च्या कायद्याची जागा, या 3-4 गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि 2023 च्या कायद्यानुसार स्थापित किंवा 2023 च्या कायद्याच्या प्रक्रियेनुसार पहिल्यांदा नियुक्त झालेले 2 माणसं, त्यापैकी एक ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहेत डॉक्टर विवेक जोशी. हा माणूस आहे 1988 च्या बॅचचा, हा माणूस आहे 1989 च्या बॅचचा, हा माणूस आहे केरळचा, हा माणूस आहे हरियाणा केडरचा. मग डॉक्टर विवेक जोशीच्या बाबतीत एक आणखीन हायलाइटेड पॉइंट लक्षात ठेवा. डॉक्टर विवेक जोशी यांनी हरियाणा राज्य सरकारचे मुख्य सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. कसले सचिव म्हणून काम केलेलं आहे? मुख्य सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि हरियाणाचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे डॉक्टर विवेक जोशी आता कोण आहे? तर ते मात्र निवडणूक आयुक्त आहेत. भारताचे कोण आहेत? निवडणूक आयुक्त आहेत. त्यामुळे ते चर्चेमध्ये राहिलेले आहेत. यानंतर एक नाव आणखीन चर्चेत राहिलेलं आहे ज्यांचं नाव आहे न्यायाधीश दिनेश माहेश्वरी. नाव जे चर्चेत आहे ते कोणतं आहे? न्यायाधीश दिनेश माहेश्वरी. कशामुळे चर्चेत आहेत? न्यायाधीश दिनेश माहेश्वरीचा 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काय झालेले आहे? नेमणूक झाली आहे. विधी आयोग काय असतो? एका वाक्यात सांगतो. भारतात जेवढे कायदे आहेत सध्या, ओके, त्या कायद्यांचं परीक्षण करणे
आणि जे कुठले कायदे आता या काळात कामाचे नाही आहेत त्यांना रद्दबातल करणे आणि ज्या कुठल्या नवीन कायद्यांची गरज आहे त्यांची शिफारस सरकारला करणे हे काम कोण करतं, तर हे कायदा आयोग किंवा विधी आयोग करतं. आणि अशा प्रकारे स्वतंत्र उत्तर भारतातलं हे कितवं विधी आयोग आहे, 23वा विधी आयोग आहे. आता भारतात या विधी आयोगाच्या अध्यक्षपदावर कुणाची नेमणूक झालेली आहे, न्यायाधीश दिनेश माहेश्वरी. भारतात विधी आयोग आज स्थापन झालाय अशातला भाग नाहीये. तुम्हाला इतिहासामध्ये वाचला असाल तर एक 1833चा सनदी कायदा तुम्हाला माहित असेल आणि 1833ला जेव्हा सनदी कायदा आला त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला माहित असेल, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार तुम्हाला सनदी कायदा किंवा चार्टर ऍक्ट कुठलेही नाव घेतलं तरी चुकीचं नाहीये. खुर्ची तर मोडली नाही की, हा बाकी काही का असणार, तू पडलास तर चालतंय, खुर्ची मोडू नये. 1833च्या कायद्यानुसार भारतात पहिला विधी आयोग जो आला तो पहिला विधी आयोग आला होता 1834 साली आणि त्या पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते लॉर्ड मेकॉले. आणि 1834 पासून विधी आयोग भारतात स्थापन केले जातात. मग स्वतंत्र उत्तर भारतात पहिला विधी आयोग कधी आला, तर तो मात्र 1955 साली आला. आणि पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर भारताचे पहिले महान्यायवादी किंवा अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून ज्यांना ओळखलं जातं MC सेटलवाड. MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली 1955 साली भारताचा पहिला विधी आयोग आला होता. आणि इथून आजपर्यंत म्हणजे 2024 ते 27 या कालावधीच्या 3 वर्षासाठी जो आयोग आलेला आहे तो कितव्या क्रमांकाचा आहे, 23व्या क्रमांकाचा आहे. आणि 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून जर कुणाची नियुक्ती झाली असेल तर न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांची झाली. मग न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांचं हटके वैशिष्ट्य काय आहे, न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांनी आतापर्यंत 3 राज्याच्या हायकोर्टात काम केलं आहे. त्यापैकी एक आहे राजस्थान हायकोर्ट, याच्यानंतर जर कुठला असेल तर ते आहे हरियाणा हायकोर्ट आणि हरियाणा हायकोर्टानंतर जर कोणतं असेल तर ते आहे कर्नाटक हायकोर्ट. या तिन्ही हायकोर्टात काम केलंय. पण आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आहे, जर आयोगाला थोडीशी डेप्थ वाढवायची असेल तर कायम लक्षात ठेवा, राजस्थान हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयाचे ते फक्त न्यायाधीश म्हणून काम केलेले आहेत, तर हरियाणा आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेले आहेत. आणि या 2 किंवा 3 कोर्टाचे न्यायाधीश म्हणून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोण, न्यायाधीश दिनेश माहेश्वरी हे कितव्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत, 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि विशेष यांच्या अगोदर जे आयोग होतं ते होता 22वा विधी आयोग आणि 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते न्यायाधीश ऋतुराज अवस्थी. न्यायाधीश ऋतुराज अवस्थी आणि न्यायाधीश ऋतुराज अवस्थीच्या विधी आयोगाचा कालावधी होता 2020 ते 2023. पण 1 वर्षाचा कालावधी वाढवला गेला आणि त्यांचा कालावधी केला गेला 2020 ते 2024. आणि ऋतुराज अवस्थीच्या 22व्या विधी आयोगाने नोंद क्रमांक 278 ते 289 एवढे रिपोर्टमध्ये अहवालामध्ये सादर केले आहेत. यांचा अहवाल आणखीन आलेला नाहीये, पण याने 22वा म्हणजे रिसेंटचा आम्हाला माहित असणं गरजेचं असतं. ऋतुराज अवस्थीच्या अध्यक्षतेखाल्या या 22व्या विधी आयोगाने 278 पासून 289 पर्यंतच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. पहिला आयोग आला होता MC सेटलवाडच्या अध्यक्षतेखाली आणि 23वा विधी आयोग कुणाच्या अध्यक्षतेखाली आहे, दिनेश माहेश्वरी, ज्यांनी राजस्थान हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून आणि हरियाणा आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. यांच्यासोबत बाकी अन्य सदस्यांची निवड झाली आहे, पण ती आपल्यासाठी गरजेचं नाही. मग आता विधी आयोगाची स्थापना कोण करतं, तर विधी आयोगाची स्थापना भारताचं कायदा मंत्रालय करतं. शिवाय दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो विधी आयोग आहे हा विधी आयोग गैरवैज्ञानिक आयोग आहे, म्हणजे याची निर्मिती संसदेच्या कायद्यानुसार केली जात नाही. हे विधान मात्र कायम लक्षात असू द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचं स्वरूप हे सल्लागारी स्वरूपाचं असतं, म्हणजे यांनी शिफारस केलेली गोष्ट सरकारला ऐकावीच लागते असं काही बंधनकारक नाहीये. विशेष याचं मुख्यालय जर कुठे असेल तर याचं मुख्यालय असतं नवी दिल्लीमध्ये. आणि आत्ताचा जो 23वा विधी आयोग आलाय याचं ड्युरेशन काय आहे, तर 2024 ते 2027
या कार्यकाळासाठी 23वा विधी आयोग आणला गेलाय. स्वतंत्र पूर्व काळात पहिला विधी आयोग आला होता 1834 साली लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली, आणि स्वतंत्र पूर्व काळात पहिला विधी आयोग आणला गेला 1955 साली, ज्यांचे अध्यक्ष होते MC सेटलवाड, जे की भारताचे पहिले महान्यायवादी सुद्धा राहिले होते. आता सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत? आर व्यंकटरमणी आहेत. सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत? आर व्यंकटरमणी, जे की आर्टिकल 76 नुसार येतात. किती नुसार येतात? आर्टिकल 76 नुसार भारताच्या महान्यायवाद्याची काय केली जाते? नियुक्ती केली जाते. हा 23वा विधी आयोग सद्यस्थितीला काय आहे? कार्यरत आहे, आणि तो सुद्धा कधीपर्यंत राहील? 2027 पर्यंत. इज इट क्लिअर? एनी क्युरी, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? थँक्यू सो मच. असा पद्धतीनं राजकीय आणि घटनात्मक घडामोडी ज्या विशेषतः जून ते जानेवारी पर्यंतच्या आहेत तेवढ्या इथं संपतात. त्याच्यामध्ये फक्त 2 घटक माझ्याकडून राहिलेत तुम्हाला शिकवायचे. राजकीय व घटनात्मक मध्ये एक्झाम ओरिएंटेड गेलात तर 100% वाचा. वकफ कायदा 1 आणि बँकिंग सुधारणा कायदा 1 हे 2 100% वाचा. बँकिंग सुधारणा कायदा आणि वकफ सुधारणा कायदा हे उद्या घेतलं असतं, पण आता उद्यापासून सेमिनार सुरू आहे, त्यामुळे किमान एवढं जर जाऊन वाचलात तर पहिल्या 6 महिन्यातल्या एक्झाम ओरिएंटेड सगळ्या घटना जवळपास संपलेल्या आहेत. नजर चुकीनं काही राहिला असेल तर क्षमस्व. थँक्यू.